जय महाराष्ट्र भावांनो, तुमचा भाव घेऊन आला एकदम विशाळ व्हिडिओ आपल्या चॅनल वायर क्रिएशनवरती. तर भावांनो, आजचा व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे, कारण तो आपण ॲटिट्यूड स्टेटस एडिटिंगवरती बनवलेला आहे आणि हा व्हिडिओ आपण अलर्ट मोशन या ॲप्लिकेशनवरून बनवलेला आहे. त्यासोबतच आजच्या व्हिडिओचे मटेरियल तुम्हाला आपल्या वेबसाईटवरती भेटून जाईल आणि वेबसाईटची लिंक तुम्हाला आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. त्यासोबतच आजच्या व्हिडिओला प्रत्येकाने एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर आपल्या चॅनलला सुरुवातीला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे, कारण आपण अशाच प्रकारे नवीन नवीन व्हिडिओ एडिटिंग मराठीमधून शिकवत असतो. ओके, तर चला भावांनो, आजचा जो काही व्हिडिओ एडिटिंग आहे त्याचा एक छोटासा प्रिव्ह्यू बघून आपण आपल्या आजच्या व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करूया. ओके, तर चला भावांनो, सुरुवातीला तुम्ही अलर्ट मोशनमध्ये आपला बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट करायचं आहे आणि बिटमार्क प्रोजेक्ट इम्पोर्ट केल्यानंतर इथून व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे आणि प्लसवरती क्लिक करून ऑडिओवरती जाऊन विवलवरती जाऊन आपलं जे ऑडिओ सॉन्ग आहे ते आपल्याला इथे ॲड करायचं आहे. ऑडिओ सॉन्ग ॲड केल्यानंतर ही वायर क्रिएशनची लेअर इथून आपल्याला डिलीट करायची आहे आणि लेअर डिलीट केल्यानंतर सिम्पली आपल्याला प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जाऊन आपली जी इमेज आहे ते आपल्याला इथे ॲड करायची आहे. इमेज ॲड केल्यानंतर आपल्याला थ्री डॉटवरती जाऊन फुल स्क्रीन करायचं आहे आणि फुल स्क्रीन केल्यानंतर व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही इमेज आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर तुम्ही आपलं शेक प्रोजेक्ट अलर्ट मोशनमध्ये इम्पोर्ट करायचं आहे आणि वायर क्रिएशन ब्लॅक शॅडोची जी आपली लेअर आहे त्या लेअरवरती क्लिक करायचं आहे आणि हा लेअरचा ऑप्शनवरती क्लिक करून कॉपी लेअर करायचं आहे. लेअर कॉपी केल्यानंतर आपल्या बिटमार्कवरती यायचं आहे आणि ती लेअर आपल्याला इथे पेस्ट करायची आहे. लेअर पेस्ट केल्यानंतर काय करायचं आहे, व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत ही लेअर आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपण पुन्हा व्हिडिओच्या सुरुवातीला येऊया, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपली जी PNG आहे डायलॉगची PNG आहे ती आपल्याला इथे ॲड करायची आहे आणि मूव ऑन ट्रान्सफॉर्मेशनवरती जाऊन इथे अशी कोपऱ्यात ती PNG आपल्याला सेट करायची आहे. त्याच्यानंतर इथून बॅक यायचं आहे, व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे आणि शेवटपर्यंत ती PNG आपल्याला खेचून घ्यायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपली सेकंडवाली बीटवरती यायचं आहे, म्हणजेच 1.21 सेकंदाच्या आणि त्यानंतर आपल्या PNG वरती क्लिक करायचे आहे, आपल्या डायलॉगची PNG वरती इथून अशी मधून ट्रिम करायची आहे आणि आपली जी इमेज आहे ती सुद्धा मधून ट्रिम करायची आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपली जी ब्लॅक शॅडोची PNG आहे ते आपल्याला इथे अशी वरती आपल्याला खेचून घ्यायची आहे. इथून आपण थोडीशी वरती खेचून घेऊया, इथून अशी, आणि ही जी आपली PNG आहे डायलॉगची ती त्याच्यावरती, इथून आपण ती त्याच्यावरती घेऊन जाऊया. तर अशा प्रकारे काय करायचं आहे, इथे तुम्ही बघू शकताय आणि इथे आपली डायलॉगची जी PNG आहे ती याच्यावरती इथे अशी. तर अशा प्रकारे आपल्याला काही सेटल करायचं आहे, म्हणजे इमेज ट्रिम करायची ती खाली ठेवायची आणि आपली जी डायलॉगची PNG आहे ती त्याच्यावर आणि मध्ये आपली ब्लॅक शॅडो. त्याच्यानंतर काय करायचं आहे, इथून बॅक यायचं आहे. बॅक आल्यानंतर आपले शेक प्रेझेंटवरती यायचं आहे. आपला इफेक्ट नंबर 2, आपला जो फर्स्टवाला इफेक्ट आहे इफेक्ट नंबर 1, तो आपल्याला कॉपी करायचा आहे. त्याच्यानंतर आपले बीटमार्कवरती यायचं आहे आणि बीटमार्कवरती आल्यानंतर आपण इमेज ट्रिम केलेला आहे, तर त्याचा जो पहिला पार्ट आहे हा पहिला आणि हा दुसरा. तर पहिल्या आपला इमेजचा जो पहिला पार्ट आहे त्याला आपला इफेक्ट नंबर 1 पेस्ट करायचा आहे आणि आपली जी डायलॉगची PNG आहे त्याला सुद्धा आपला इफेक्ट नंबर 1च पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर काय करायचं आहे, आपले शेक इफेक्ट प्रेझेंटवरती यायचं आहे, आपला इफेक्ट नंबर 2 इथून कॉपी करायचा आहे. इफेक्ट नंबर 2 कॉपी केल्यानंतर आपल्या बीटमार्कवरती यायचं आहे, थोडंसं इथून पुढे यायचं आहे आणि सेकंडवाला पार्ट आहे दोन्हीला डायलॉगची PNG पण आणि आपली इमेज पण दोन्हीनं सुद्धा आपला इफेक्ट नंबर आपला 2 पेस्ट करायचा आहे. त्याच्यानंतर आपले शेक इफेक्ट प्रेझेंटवरती येऊन आपले CC इफेक्टच्या तिन्ही लेअर एकासोबत सिलेक्ट करायचे आहेत. लेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून आपले लेअर इथून कॉपी करायचे आहेत. लेअर कॉपी केल्यानंतर आपले बीटमार्कवरती यायचं आहे आणि CC इफेक्टच्या तिन्ही लेअर इथे आपण पेस्ट करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी यायचं आहे. व्हिडिओच्या शेवटी आल्यानंतर शेवटपर्यंत टाईमच्या ऑप्शनवरती खेचून, म्हणजे टाईमच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आणि शेवटपर्यंत लेअर आपल्याला खेचून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर व्हिडिओच्या सुरुवातीला यायचं आहे, प्लसवरती क्लिक करून मीडियावरती जायचं आहे, आपली बॉर्डर ॲड करायची आहे. थ्री डॉटवरती जाऊन स्ट्रेट टू कॉम्पोजिट एरिया ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओच्या शेवटी येऊन शेवटपर्यंत ही बॉर्डर आपल्याला खेचून घ्यायची आहे. तर भावांनो, अशा प्रकारे आपला काय व्हिडिओ होतोय. व्हिडिओ फुल खतरनाक एकदम विशाळ व्हिडिओ झालेला आहे. इथून आपल्या शेअरच्या ऑप्शनवरती क्लिक करून अपलोड व्हिडिओ एक्सपोर्ट करून घ्यायचा आहे. फुल खतरनाक व्हिडिओ झालेला आहे. व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भावांनो, भेटू असेच एका इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये.